नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमएस मराठी ॲपमध्ये। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण भल्लातकचं घृत बघितलं होतं, त्या आधीच्या व्हिडिओमध्ये भल्लातकचं आपण मोदक पाहिलं होतं। आता या व्हिडिओमध्ये भल्लातकचं आपण गुड हे आपण तिसरं फॉर्म्युलेशन पाहत आहे। आता काय झालं, जेव्हा आचार्य ऋषीमुनी होते तर त्यांना असे पाईल्सचे पेशंट पाहायला मिळाले, कुष्ठाचे पेशंट पाहायला मिळाले, त्यासोबत कास, त्यानंतर प्लीहा, तर ह्या आजाराचे पेशंट त्यांना खूप असे पाहायला मिळाले। त्यांनी काय केलं, या आजारांवरती ट्रीटमेंट मिळावं म्हणजे यावरती चिकित्सा करावं, तर त्यासाठी त्यांनी एक फॉर्म्युलेशन बनवलं भल्लातक पासून, त्याला नाव दिलं भल्लातक गुड। आता बघूया कसं बनवायचं हे फॉर्म्युलेशन। आता यामध्ये सुरुवातीला घटक द्रव्य घ्यायचे असते आपल्याला। तर आता काय करायचं, आपल्याला सुरुवातीला 2000 भल्लातक घ्यायला लागते आणि ते 2000 भल्लातक म्हणजे नग मध्ये म्हणतो, 2000 भल्लातक घ्यायचे नग मध्ये, 1 भल्लातक, 2 भल्लातक, 3 भल्लातक असे 2000 भल्लातकचा क्वाथ बनवायचा सुरुवातीला। नंतर आपल्याला काय करायचं, जल घ्यायचं म्हणजे आपलं पाणी घ्यायचं, ते किती मात्रा घ्यायचं, एक द्रोण म्हणजे किती, 13 लिटर। ध्यानात ठेवा, एमसीक्यू पेपर मध्ये विचारला जाऊ शकतो की भल्लातक गुड मध्ये आपण किती पाणी घेतो किंवा जल घेतो, तर एक द्रोण म्हणजे 13 लिटर। त्यानंतर आपण शुद्ध भल्लातक घेतो 500 नग मध्ये आपण शुद्ध भल्लातक घेत असतो। त्यानंतर आपण गुळ घेत असतो 1 तुला म्हणजे आपलं 5 kg 5 किलो आपण गुळ घेत असतो। त्यानंतर आता प्रक्षेप द्रव्य म्हणून आपण काय काय घेत असतो, ध्यानात ठेवा, त्रिफळा, त्रिकटू, यवानी, मुस्ता, सेंधव लवण, त्वक, एला, दालचिनी आणि नागकेशरी, टोटल आपल्याकडे 9 काय आहे ते आपल्याकडे प्रक्षेप द्रव्य आहे। ध्यानात ठेवा, आपल्या क्वाथ बनवण्यासाठी आपण भल्लातकचे 2000 नग घेतोय, जल घेतोय 1 द्रोण म्हणजे 13 लिटर। त्यानंतर शुद्ध भल्लातक घ्यायचे आपले सेपरेट 500 घ्यायचे नग मध्ये। त्यानंतर गुळ घ्यायचा आपल्याला 1 तुला म्हणजे 5 किलो। त्यानंतर प्रक्षेप द्रव्य त्रिफळा, त्रिकटू, यवानी, मुस्ता, सेंधव लवण, त्वक, याला, दालचिनी आणि नागकेशर, हे सगळ्यांना आपले 1 कर्ष मात्रामध्ये घ्यायचं। आता काही बुक्स मध्ये 1 कर्ष मध्ये 10 ग्राम सुद्धा दिलंय आणि काही बुक्स मध्ये 1 कर्ष म्हणजे 12 ग्राम दिलेला आहे। तर दोन्ही सुद्धा मात्रा कन्सिडर केल्या जातात, त्यामुळे ध्यानात ठेवा फक्त मात्रा इथं 1 कर्ष तुम्हाला ही मात्रा सगळ्यात प्रक्षेप द्रव्याची घ्यायची आहे। आता भल्लातक गुड कसा बनवायचा आपण निर्माण विधी बघूया। आता काय घ्यायचं, सुरुवातीला जे शुद्ध भल्लातक घेतलंय तुम्ही, हे शुद्ध भल्लातक म्हणजे नॉर्मली जे भल्लातक घेतले 2000 याने जल घेतले, त्याचं तुम्हाला काय नॉर्मल काय करायला लागतं, हे जे काय भल्लातक, तर आपल्याला काय करायचं, याचा अगोदर क्वाथ बनवून घ्यायचा। अगोदर जे शुद्ध भल्लातक आणि जल आहे त्याचं काय करायचं, क्वाथ बनवून घ्यायचा। नंतर याला काय करायचं, क्वाथ बनवून घेतल्यानंतर आपण काय करायचं, तर क्वाथ तुम्हाला माहिती आहे नॉर्मल आपण 16 पट पाणी जवळपास त्याचे घेत असतो, जेवढं काही असेल त्याचे 16 पट। नंतर आपण 1/4 ठेवत असतो, म्हणजे 1/4 जेवढं शिल्लक राहील त्यामध्ये मग आपल्या शेवटी 1/4 शिल्लक ठेवायचं आणि त्यामध्ये मग आपल्याला गुळ टाकायचं। जो की आपण 5 किलो गुळ घेतला ना, तर तो गुळ टाकायचा। आता गुळ टाकल्यानंतर आपल्याला तसं ते अग्नीवरती राहून द्यायचं। त्यानंतर आपल्याला स्नेहसिद्ध लक्षण दिसतील, म्हणजे जेव्हा ते परिपूर्ण तयार होईल तर तेव्हा आपल्याला स्नेहसिद्ध लक्षण दिसतील। आता स्नेहसिद्ध लक्षण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, ते उतरवून घ्यायचे खाली। नंतर जे काही प्रक्षेप द्रव्य असतील त्यांचं आपल्याला काय करायचं, चूर्ण करून घ्यायचंय आणि यांचं चूर्ण त्यामध्ये टाकून द्यायचंय। प्रक्षेप द्रव्य म्हणजे नॉर्मल काय होतं, आपण एक काय करता की त्याची टेस्ट वाढवण्याकरता, एकदम ते छान दिसण्याकरता, ही अशी टेस्ट वगैरे, त्याचा रस, त्यानंतर गंध वगैरे सुधारण्याकरता आपण प्रक्षेप द्रव्यवरून ऍड करत असतो नॉर्मली। तर हे प्रक्षेप द्रव्य त्यात टाकायचे, ते चूर्ण ऍड करायचे आणि ते झाल्यानंतर मग ह्याला काय करायचं, थंड, मग त्याला हलवायचं वगैरे, तुम्हाला छान प्रकारे मिक्स करायचं। नंतर थंड होऊन द्यायचं, मग स्वच्छ हवाबंद कोरडे असे कंटेनर किंवा बरणी म्हणा किंवा पात्र म्हणा तुम्ही त्यामध्ये भरून ठेवायचं आहे। अशा प्रकारे पुन्हा एकदा तुम्हाला निर्माण विधी सांगतो। एकदा शुद्ध भल्लातक घ्यायचे, त्यासोबत जल घ्यायचे, यांचं सुरुवातीला क्वाथ बनवून घ्यायचंय। आता क्वाथ मध्ये आपण मात्रा किती 1/4 होईल तेवढी शिल्लक ठेवत असतो। जर 16 लिटर पाणी असेल तर फक्त आपण 4 लिटर शिल्लक ठेवत असतो। त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं, 1/4 फक्त शिल्लक ठेवायचं आहे याच्यामध्ये अवशेष। नंतर यामध्ये काय करायचं, आपला जो गुळ आहे आपला, तो गुळ टाकायचा आहे। गुळ टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं, याला अग्नीवरती तसंच ठेवायचं। हे जे स्नेहसिद्ध लक्षण दिसलं, मग आपल्याला काय करायचं, यामध्ये जे प्रक्षेप द्रव्याचे चूर्ण आहे तर ते उरलेले चूर्ण यामध्ये टाकायचे। नंतर याला छान प्रकारे सगळं मिश्रण करायचं आपल्याला, मग नंतर याला थंड होऊन द्यायचं। नंतर स्वच्छ हवाबंद कोरड्या अशा पात्रामध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं भल्लातक गुड आहे। आता नॉर्मली कोणत्या डिसीज मध्ये यूज होतो, तर हे अर्शोग्न म्हणजे काय म्हणलं, पाईल्सचे जे पेशंट असेल त्यांच्यामध्ये यूज होतं। कुष्ठग्न जे कुष्ठाचे आजारी रुग्ण आहे त्यामध्ये यूज होतो। त्यानंतर कासनाशक म्हणजे ज्यांना खोकलाचा आजार आहे त्यामध्ये यूज होतो। त्यानंतर प्लीहाग्न, ज्यांना प्लीहाचा वगैरे आजार आहे तर त्यामध्ये सुद्धा हे यूज होतात। तर अशा प्रकारे आमयिक प्रयोग टोटल आहे। सेवन काळ त्याला प्रातःकाळ म्हणजे काय म्हटलंय, पहाटे म्हणजे जवळपास भोजनाच्या पूर्वी प्रातःकाळ म्हणू शकतो, एकदम सकाळचा टाइम प्रातःकाळ म्हणतो आपण। तर भोजनाच्या पूर्वी सकाळच्या वेळेस तुम्हाला घ्यायचं आहे। त्यानंतर अनुपान दूध आणि जलासोबत घेऊ शकतात। आणि जी मात्रा किती घ्यायची, ज्या पेशंटची जसं अग्निबल असेल, कोणाचं कसं मध्यम असेल, कोणाचं हीन असेल, कोणाचं तीव्र असेल, तर त्या अग्नीनुसार काय करायचं, त्याला अग्नी
अनुपानानुसार याची मात्रा द्यायची आहे। अशा प्रकारे टोटल हे भल्लातक गुळ होतं। आता बघूया काय म्हटले तर बघा घटक द्रव्य काय दिलं क्वथ आणि जल आणि भल्लातक घ्यायचे आपल्याला म्हणजे अगोदर भल्लातक द्रव्यसाठी आपल्याला भल्लातक घ्यायचे 2000 नग ज्याचा आपल्या क्वथ बनवायचा ते आपल्याला टोटल 2000 नग भल्लातक घ्यायचे। नंतर जल घ्यायचे एक द्रोण म्हणजे 13 लिटर आपल्याला जल घ्यायचे। त्यानंतर शुद्ध भल्लातक घ्यायचे 500 नग हे 2000 वेगळे सेपरेट घेतोय आपण कशासाठी क्वथ बनवण्यासाठी। नंतर शुद्ध भल्लातक घ्यायचे ते वेगळे आपल्याला 500 नग घ्यायचे। त्यानंतर गुळ घ्यायचा आपल्याला 1 तुला म्हणजे 5 किलो आपल्याला गुळ घ्यायचा। नंतर काय करायचं प्रक्षेपद्रव्य घ्यायचे त्रिफळा त्रिकटू यवानी मुस्ता सेंदो लवण तोक याला दालचिनी नागकेशर हे आपल्याला टोटल हे सगळे 9 प्रक्षेपद्रव्य घ्यायचे आणि यांची सगळ्याची मात्रा 1 कर्ष घ्यायची आहे। नंतर बघूया निर्माण विधी कशी सांगितली तर शुद्ध भल्लातक आणि जल घ्यावे यांचा क्वथ बनवून घ्यायचा आपल्याला। क्वथ बनवून झाल्यानंतर 1/4 अवशेष आपल्या शिल्लक ठेवायचा आहे 1/4 अवशेष आपल्याला ठेवायचा आहे। नंतर काय करायचं त्यामध्ये गुळ टाकून मंद आग्नीवर ठेवा म्हणजे गुळ टाकायचं त्यानंतर मंद आग्नी टाकायचं ठेवायचं। नंतर जेव्हा स्नेहसिद्ध लक्षण दिसतात ते आपल्याला उतरून घ्यायचं। जेव्हा स्नेहसिद्ध लक्षण दिसले म्हणजे जेव्हा ते परिपूर्ण झाले आपल्या कळले आता लक्षण दिसले तर उतरून घ्यायचे। घेतलं उतरून नंतर काय करायचे उरलेले चूर्ण असेल द्रव्याचे म्हणजे प्रक्षेप द्रव्याचे चूर्ण असेल त्यामध्ये तुम्हाला टाकायचे हे शेवटी आणि हे टाकल्यानंतर मग त्याला काय करायचंय त्याला हलवावे थंड व काय करायचंय त्याला हलवून त्याला थंड होऊन द्यायचं। नंतर स्वच्छ हवाबंद कोरड्या कंटेनर मध्ये म्हणा बाटली म्हणा किंवा भरणीमध्ये म्हणा तुम्हाला भरून ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं भल्लातक गुळ होतं। आता बघा याची मात्रा किती सांगितली तर अग्निबलानुसार आपल्याला मात्रा घ्यायची। अनुपानाचं दूध आणि जल दूध आणि जलाचे अनुपान सांगितलंय। सेवन काळ दिलाय प्रातःकाळ याचा सेवन काळ ध्यानात ठेवा प्रातःकाळी आपल्याला द्यायचं घ्यायचं हे पेशंट मध्ये। त्यानंतर आमयिक प्रयोग खूप महत्वाचा पेपर मध्ये विचारला जातो आमयिक प्रयोगला तर बघा काय म्हटले अर्शोग्न म्हणजे पायल्सच्या पेशंट मध्ये यूज होतो। कुष्ठग्न कुष्ठाच्या पेशंट मध्ये यूज होतो। काशनाशक म्हणजे कास म्हणजे खोकला तर खोकल्याचं नाशन करणार आहे नाशक हे कासनाशक। प्लीहाग्न तर प्लीहाच्या आजारामध्ये सुद्धा म्हणजे आपलं जे स्प्लीन आहे स्प्लीन रिलेटेड जे काही डिसऑर्डर असतात डिसीज असतात तर त्यांचा नाश करणार हे अशा प्रकारे आहे। आता बघूया फार्माकोडायनॅमिक्स आता याची नॉर्मल जी फार्माकोडायनॅमिक्स कॉमन आहे ते तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलं असेल की फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स एकदम सोपे पॉईंट आहे। नॉर्मली पेपरमध्ये विचारत तर नाही पण विचारलं गेलं तर लिहिता आले पाहिजे। एकदम सोपं आहे की अँटीपायरेटिक अँटी इन्फ्लामेटरी अँटीऑक्सिडंट हेच आहे हेपॅटोप्रोटेक्टिव्ह वगैरे तुम्हाला आतापर्यंत जेवढे काही तुम्ही फॉर्म्युलेशन पाहिले तर तेच आहे फक्त यामध्ये तुम्हाला इन्ग्रेडियंटचे नावं लिहावं लागतात की कोणता इन्ग्रेडियंट काय लिहितो तर एवढंच फक्त ध्यानात ठेवायचं एकदम सोपं आहे। आता बघा काय म्हटलंय अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटीऑक्सिडंट इफेक्ट द्यायला इथं तर काय म्हटलंय दिस इन्ग्रेडियंट पोजेस पोटेंट अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी। तर हे काय करतात जे काही इन्ग्रेडियंट आहे ते काय करतात अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी दाखवतात। यामध्ये जे इन्ग्रेडियंट आहे ते अँटी इन्फ्लामेटरी म्हणजे जे सूज होत नाही आपल्या बॉडीमध्ये येऊन देत नाही आणि अँटीऑक्सिडंट म्हणजे बॉडीमध्ये कुठेही आपलं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसने काही सेल्युलर डॅमेज होईल तर ते काय होतं बॉडीमध्ये होऊन देत नाही। तर अशा प्रकारे अँटीऑक्सिडंट सुद्धा प्रॉपर्टी दाखवतात विच हेल्प इन रिड्युसिंग इन्फ्लामेशन आपल्या बॉडीमध्ये काय जे इन्फ्लामेशन वगैरे असेल तर त्यांना कमी करण्याचं हे काम करतात। नंतर झालं आता हिपॅटोप्रोटेक्टिव्ह आता हिपॅटो म्हणजे आपलं काय लिव्हर तर लिव्हरचं काय करते एकदम फंक्शन वाढवणं आणि त्यासोबत लिव्हरच्या सेलला काय करणं डॅमेज होण्यापासून वाचवणं। तर कोण कोण दाखवतं हा इफेक्ट तर आमलकी झालं हरितिकी झालं त्यानंतर बिबितिकी झालं की आमलकी हरितिकी आणि बिबितिकी हे जे काही आपल्याकडे 3 ड्रग्स आहेत तर काय दिस हर्ब हॅव अ हिपॅटोप्रोटेक्टिव्ह प्रॉपर्टी। या ड्रगमध्ये आपल्याला हिपॅटो प्रोटेक्टिव्ह प्रॉपर्टी हिपॅटो म्हणजे आपला लिव्हर आणि त्या प्रोटेक्टिव्ह म्हणजे त्याला प्रोटेक्शन देण्याचे प्रॉपर्टी यामध्ये पाहायला मिळतात। त्यानंतर काय म्हटले विच हेल्प इन प्रोटेक्टिंग लिव्हर फ्रॉम द डॅमेज ते काय करतात लिव्हरला काय प्रोटेक्ट करण्याचं काम करतात डॅमेज होण्याकरिता जे काही फॉरेन पार्टिकल येतील बाहेरून ते काय करतात नॉर्मली याच्या सेलवर अटॅक वगैरे करतात आणि यांना कमी करण्याचं काम करतात त्यामुळे हा हिपॅटो प्रोटेक्टिव्ह इफेक्ट सुद्धा दाखवतात। आता बघा फार्माकोकायनेटिक्स 4 स्टेज मधले जी सिंपल आहे ना ऍब्झॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम एक्सक्रेशन सगळ्यामध्ये कॉमन आहे याच्या बाहेर काही लिहायचं नाही। एक जरी केले तर तुम्हाला सगळीकडे 30 लिहायचं एक जरी फॉर्म्युलेशन जी ध्यानात असेल तर तुम्ही सगळ्या फॉर्म्युलेशन मध्ये ती लिहिली तरी चालून जाते त्यामध्ये यामध्ये विशेष असं काही नाही। आता बघा ऍब्झॉर्प्शन द ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्यूएंट आर ऍब्झॉर्ब थ्रू द गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट जे काही ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्यूएंट असेल जे काही ऍक्टिव्ह कंपाऊंड असेल त्यामधले तर ते गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट मधून ऍब्झॉर्ब केले जातात। नंतर बघा डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय म्हटले डिस्ट्रीब्युटेड टू व्हेरियस टिश्यू अँड द ऑर्गन स्पेशली द लिव्हर अँड स्प्लीन नॉर्मल काय होतं डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द बॉडी व्हाय द ब्लड स्ट्रीम मधून आपल्या जे रक्ताद्वारे पूर्ण बॉडीमध्ये प्रसार केला जातो त्याचा जेव्हा ते रक्तामधून पूर्ण बॉडीमध्ये जातं तेव्हा काय होतं ते डिस्ट्रीब्युट व्हेरियस जे टिश्यू असतील ऑर्गन असेल त्यांना स्पेशली लिव्हर आणि स्प्लीनचे आता डिसीजवर काम करते ना म्हणून तिथं ते आपापले जाऊन काय होतं डिस्ट्रीब्युट होतात आणि ते तिथे गेल्यानंतर आपापले थेरॅपेटिक इफेक्ट दाखवतात।
आता बघा मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम काय म्हटलं, सुरुवातीला काय होतं, मेटाबॉलिझम झालं तर मग हे काय होतं, काही ऍक्टिव्ह मेटाबॉलाइट्स तयार होतं, काही इनॅक्टिव्ह होतं. इनॅक्टिव्ह झाले तर ते एक्सक्रेशन थ्रू बॉडीची बाहेर काढली जातात आणि ऍक्टिव्ह असेल तर मग ते काय करतात, आपापले थेरॅपेटिक इफेक्ट दाखवतात. त्यानंतर त्यांचे जेव्हा चार्जिंग संपल, म्हणजे नॉर्मल त्यांच्यातले जेव्हा थेरॅपेटिक इफेक्ट जेव्हा संपल त्यांचा, तर तेव्हा तेच मेटाबॉलाइट्स बॉडीच्या बाहेर एक्सक्रेशन थ्रू काढले जातात. आता बघा काय म्हटले, मेटाबॉलाइज इन द लिव्हर टू ऍक्टिव्ह मेटाबॉलाइट. जे काही मेटाबॉलाइज काय होतं, जे काही ऍक्टिव्ह कंपोनंट्स असेल तर ते काय असेल, नॉर्मली लिव्हरमध्ये मेटाबॉलाइज होतात आणि त्यापासून काही ऍक्टिव्ह मेटाबॉलाइट्स तयार होतात. नंतर बघा एक्सक्रेशन काय म्हटलंय, मेटाबॉलाइट्स आर एक्सक्रेटेड मेनली थ्रू द युरिन अँड फिसेस. ते मेटाबॉलाइट्स असते ते काय होतं, एक्सक्रेटेड काय होतं, मेनली युरिन अँड फिसेस थ्रू बॉडीच्या बाहेर काढले जातात. समजलं. आता बघूया आपण रिसर्च अपडेट अँड क्लिनिकल एव्हिडन्स. आता यामध्ये काय दिलंय, सुरुवातीला जो भल्लातक ॲज अन एनाल्जेसिक अँड हिमोरॉइडल रिलीफ एजंट. जो काही भल्लातक आहे आपला, तो एनाल्जेसिक इफेक्ट दाखवतो. त्यासोबत हिमोरॉइडल रिलीफ म्हणजे काय होणार, जे काही मूळव्याध वगैरे आजार असतात त्यामध्ये पेन किलर म्हणजे एकदम पेन कमी करण्याचं काम करतो. आता यामध्ये काय रिसर्च सांगते बघा, की रिसर्च ऑन द एनाल्जेसिक प्रॉपर्टी ऑफ भल्लातक इन ॲनिमल स्टडीज. भल्लातक एक्सक्रेट द एक्झिबिट पेन रिलिव्हिंग इफेक्ट कंपेरेबल टू स्टँडर्ड एनाल्जेसिक. आता काय म्हटलंय, की जे रिसर्च काय झालं होतं भल्लातकमध्ये, त्यामध्ये असं ॲनिमलवरती स्टडी पाहायला मिळाला की जे भल्लातकपासून एक्स्ट्रॅक्ट केलं होतं ते पेन रिलिव्हिंग इफेक्ट दाखवतं ॲज कम्पेअर टू जे आपले एनाल्जेसिक दुसरे ड्रग असतात त्याच्यापेक्षा. काय होतं नॉर्मली, की कमी काय करतो, नॉर्मली हा खूप पेन कमी करतो, जे काही एनाल्जेसिक ड्रगने सुद्धा कमी होत नाही, त्यापेक्षा जास्त भल्लातकने काय होतं, त्या मूळव्याधच्या पेशंटमध्ये कमी हा आपल्याला काय होतं, पेन पाहायला मिळतो. आणखी काय म्हटलं, दस द इफेक्ट आर द पर्टिक्युलरली बेनिफिशियल फॉर हिमोरॉइडल पेशंट हू ऑफ्टन द एक्सपिरियन्स डिस्कम्फर्ट आणि पेन. जे काही हिमोरॉइडल पेशंट म्हणजे मूळव्याधचे जे काही पेशंट असतात तर त्यामध्ये आपल्याला एकदम छान प्रकारे यामध्ये रिझल्ट पाहायला मिळतो. ज्यांना कोणी डिस्कम्फर्ट असेल आणि खूप सारा पेन वगैरे जाणवत असेल तर त्या पेशंटमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट हे भल्लातकचे पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे यावरती रिसर्च झालेला आहे. इन डिटेल तुम्हाला कळलं असेल भल्लातक गुड आपण इन डिटेल छान प्रकारे शिकवलं असेल. नसेल कळलं तर पुन्हा व्हिडिओ बघा, एकदम सोपा आहे. फक्त घटक द्रव्य ध्यानात ठेवा, यामध्ये काय नाही, आणि त्यामध्ये आमय प्रयोग वगैरे ध्यानात ठेवा. अशा प्रकारे भल्लातक गुड झालेला आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचं फॉर्म्युलेशन घेऊन भल्लातकचं. तर धन्यवाद.